घेतलं, आवडीचा चहा घेतला ना, म्हणलं डॉलीबाईचा चहा बनव, पण नग म्हणलं डॉलीबाईचा चहा जाऊ दे तिकडे, आपला ऋषीभाऊचा चहा बनवून पिऊ घालू सगळ्यांना मस्त पैकी. मग काय टाकला, इलायची बिलायची टाकली, मग काय विषय का, मग टाकली पती, मग काय विषयच नाही हो, टाकली डबल एकदा पती, मग काहीच विषय नाही. मग आता टाकली साखर बघा, साखर किती बी टाका, आपला चहा पांचटच होतोय, काहीच विषय नाही. मस्तपैकी चहा बी उकळी बिकळी फुटून घेतली. मग काय, मस्तपैकी मावशीला दिलाय का कपात उठून चहा. मावशीला म्हणलं चहा प्यान कसा झालाय मला सांगा 100%. मग मावशीनं सांगितलं ना राव, एकच नंबर झाला म्हणलं. मग काय आपल्याला खुशी झाली. भाऊ म्हणला चल ये तू बाहेर. मग काय उचलले वांग्याचं, आणलं मध्ये वांग्याचं मस्तपैकी. भाऊ म्हणला एवढे वांगे धुतल्याशिवाय उठायचं पण नाही. चले भाऊ, तुझं नाही ऐकायचं, कोणाच ऐकायचं. मग मस्तपैकी वांगे बिंगे धुवून घेतले ना राव. लागलो धुवायला वांगे धुता काहीच विषय नाही हो. धनाधन खनाखन धनाधन, आपलं माहिती तुम्हाला काम कसं, धनाधन खनाखन. मग काय धुतले ना वांगे उगं मस्तपैकी. चला म्हणलं आता वांग्याची भाजी बनवू, ते पण स्वतः बनवू. मग काय विषय आहे का, भाऊला म्हणलं तुम्हाला सांग कुठं कसे मसाले टाकायचे. मस्तपैकी कॅमेरा बिमेरा सेट करून घेतला. मग काय लागलो ना भाऊ तुमचा तयारीला. चला ते असू द्या, आमच्या कामाचा तर चलत राहीन. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.